शिवसेना आणि बंडखोरी हे दोन शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन नाहीत. 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचा वसा घेऊन 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापना केली शिवसेना. आज 6 दशकानंतरही महाराष्ट्राच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या 60 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेला एका पाठोपाठ तब्बल 5 मोठ्या बंडांचा सामना करावा लागला आहे. कधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली, तर कधी ठाकरे कुटुंबातच फूट पडली आणि 2022 मध्ये तर अख्खा पक्ष 2 भागात विभागला गेला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवसेनेच्या स्थापनेपासून ते थेट आजच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चापर्यंतचा इतिहास, शिवसेनेतील बंडखोरीचा संपूर्ण रंजक इतिहास पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पहिले बंड छगन भुजबळ. 1991 साली शिवसेनेत पहिली बंडखोरी झाली. 18 आमदार घेऊन छगन भुजबळ शिवसेनेतून बाहेर पडले. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळे नंतर 12 आमदार शिवसेनेत परत आले. पण अखेर 6 आमदारासोबत छगन भुजबळांनी काँग्रेसमध्ये एंट्री केली. सध्या ते महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहत आहेत. दुसरे बंड नारायण राणे. 2005. 1995 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आणि पक्ष सत्तेवर आला. पण खऱ्या वादाची ठिणगी 2000च्या दशकात पडली, जेव्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाची सूत्रे जाऊ लागली. 2005 मध्ये पक्षातील दुसरे मोठे बंड झाले आणि ते केले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी. राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. राणेने उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर थेट टीका केली. परिणामी जुलै 2005 मध्ये बाळासाहेबांनी नारायण राणेची पक्षातून हकालपट्टी केली. राणे आपल्यासोबत डझनभर आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले आणि शिवसेनेला कोकणात मोठा धक्का बसला. सध्या नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार आहेत. तिसरा आणि सर्वात भावनिक धक्का राज ठाकरे. 2006. नारायण राणेच्या बंडानंतर काही महिन्यातच शिवसेनेला सर्वात मोठा आणि कौटुंबिक धक्का बसला. बाळासाहेबांचे पुतणे राज ठाकरे, ज्यांची बोलण्याची आणि चालण्याची शैली हुबेहूब बाळासाहेबांसारखी होती, त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. राज ठाकरे हे शिवसेनामध्ये प्रचंड लोकप्रिय होते, पण पक्षाची धुरा उद्धव ठाकरेंकडे जात असल्यामुळे ते नाराज होते. अखेर 9 मार्च 2006 रोजी राज ठाकरेंनी स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पक्षाची स्थापना केली. या फुटीनंतर शिवसेनेचा पारंपरिक तरुण मतदार मोठ्या प्रमाणावर विभागला गेला. 2022 ची ऐतिहासिक आणि सर्वात विध्वंसक फूट. 2012 मध्ये बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंनी पक्ष सांभाळला. 2019 मध्ये शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. पण हा निर्णय पक्षातील एका मोठ्या गटाला रुजला नव्हता. जून 2022 मध्ये शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि विध्वंसक फूट पडली. शिवसेनेचे खंबीर नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील तब्बल 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन आधी सुरत आणि नंतर गुवाहाटी गाठली. शिंदे गटाचा दावा होता की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व सोडले आहे. या राजकीय भूकंपामुळे उद्धव ठाकरे यांना 29 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदेनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन केले आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. 17 जून 2026 उबाटा गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले. त्यात ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचोरे, संजय दिना पाटील, संजय जाधव आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे. सध्या उद्धव ठाकरेंकडे अनिल देसाई, अरविंद सावंत, राजाभाऊ वाजे हे 3 खासदार आहेत. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सुरू झालेली बाळासाहेबांची शिवसेना आज 2 वेगवेगळ्या भागात विभागली गेली आहे. राजकीय घडामोडी अद्यापही वेगाने बदलत आहेत. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? बाळासाहेबांच्या विचाराची खरी शिवसेना कोणती? उद्धव ठाकरे यांची की एकनाथ शिंदेची? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.